की म्हटलं माझ्यासोबत मासा असं होतंय. पप्पांनी बघायला सुरुवात केली आणि पप्पांचा अशी रिॲक्शन, पप्पा बघताय ती व्हिडिओ, काय केलंय? म्हटलं काही नाही, मी ऍक्टिंग केली पप्पा. म्हणे हे तू ते भांगून प्यायला लागला का? म्हटलं तुम्ही कशाला पिऊ? म्हटलं नाही, मी नाही करत म्हटलं त्या गोष्टी, व्हिडिओ म्हटलं. होत गेलं. पण मग ते दारुड्याचीच ऍक्टिंग का? भंड होण्याची ऍक्टिंग याच्यासाठी की ट्रेंड आहे यार तो. आता या गोष्टी कोण नाही करत. करेक्ट करेक्ट. सगळ्यात पहिला प्रश्न भेटल्यावरती लोकांचा हाच आहे की तू खरंच चुकतो का? तू खरंच नशे करतो का? मग ते असं होतं की आता मी नाही सांगतो, आता ऑब्व्हियसली नाही करत तर नाही बोलणार की मी नाही करत दादा किंवा नाही करत ताई. मग तुझे डोळे कसं काय लाल होता? नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं सोशल स्टार या लोकशाहीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या रील्सवर अनेक जण त्यांचं कॉन्टेंट घेऊन फेमस होत आहेत, तर त्यांचा एक ऑरा आहे तो घेऊन फेमस होतात. तर असाच त्याचा ऑरा असलेला एक सोशल स्टार आज माझ्याबरोबर आजच्या एपिसोडचा गेस्ट म्हणून आहे. नमस्कार. नमस्कार. तू नाशिकचा आहेस, करेक्ट? त्यामुळे आता तुझं स्वागत हे तूच करायचंय, तेही नाशिकच्या भाषेत, जी गावरान आपली भाषा असते तसं एकदम खडखडीत स्वागत झालं. त्याच्यासाठी मला ढोलताशे लागतील. आई शपथ, क्या बात आहे. नाही आपण ते बॅकग्राऊंड मध्ये टाकू, आपल्या एडिटरला सांगू, पण एक छान असं स्वागत झालं पाहिजे. आता माझं स्वागत मी कसं करणार? मला माहितीये, कारण मी तुझे व्लॉग्स बघितलेत, खालून वरून सगळीकडनं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव भूषण मंडलिक. इकडून तिकडून खाल्ल्यागून वरचंगून स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एपिसोड मध्ये सोशल स्टारच्या. तर स्वागत आहे सगळ्यांचं. क्या बात आहे. तर मला सांग की आता तू सोशल स्टार आहेस, काय वाटतंय, कशी जर्नी आहे? पहिला व्हिडिओ आणि आता प्रेझेंट डेला काय एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव कसा आहे? नाही म्हणजे मी कधी असं बघितलं नव्हतं इतकं की माझ्याकडनं इतकं सगळं काही होऊन जाईल. म्हणजे एक व्हिडिओ जेव्हा पहिला व्हिडिओ अपलोड झाला त्याच्यानंतरून त्याला लाईक्स यायला लागले, व्ह्यूज यायला लागले, आणि आतापर्यंत जो काही प्रवास होता तो भारीच होता. म्हणजे कधी वाटलं नव्हतं की इतकं सगळं काही होऊन जाईल, आणि ते होतंय आणि ते झालंय. अजूनही बरेच काही पहिला व्हिडिओ जेव्हा बनवला तेव्हा काय सिच्युएशन होती की बाबा एवढं म्हणजे असं ते तुझं कॅरेक्टर आहे जे भंड तसं करायचंय की सिरीज आणायची, असं काही होतं की एक जस्ट सुरुवात केली होती? नाही, करायचं म्हणून करायचं. अच्छा, सुरुवात करायची म्हणून करायची, काहीतरी केलं आणि मग त्याच्यात नवीन नवीन गोष्टी येत गेल्या. जसं की मग मी सँडो ऍड केलं, मग छोटी चड्डी घातली आणि मग झालं मस्ती करायची, त्या मस्तीला भंड म्हणून नाव द्यायचं आणि ते होत गेलं. पण मग ते दारुड्याचीच ऍक्टिंग का? असं काही होतं का की मित्रांनी सजेस्ट केलं की काहीतरी वेगळं करू असं काहीतरी? नाही, दारुड्याची ऍक्टिंग किंवा भंड होण्याची ऍक्टिंग याच्यासाठी की ट्रेंड आहे यार तो. आता या गोष्टी कोण नाही करत. करेक्ट करेक्ट. असं बोलू नाही, पण एक आपलं म्हणजे आता भूषण मंडलिक म्हटल्यानंतर लगेच ते आठवतं की भंडचा व्हिडिओ आठवतो, ते स्क्रोल करताना आपल्याला अरे भूषण मंडलिक असं होतं. बरोबर. पण मला सांग, आता बोललास की लहानपणी पण भूषण असंच होता, अतरंगी? लहानपणापासून असंच आहे. आणि आता तू ऍक्ट करतोस, कारण रील म्हटल्यानंतर आपल्याला ते प्रेझेंट करावं लागतं त्या कॅरेक्टर मध्ये. ऍक्टिंग किंवा नाटक वगैरे केलंस कधी? हो, मी 12th नंतर मी ऍक्टिंग अकॅडमीला जॉईन झालो पुण्यात. क्या बात आहे. तिथे मी बेसिक शिकलो ऍक्टिंगचं सगळं काही, आणि तिकडे थिएटर पण केलं. मला ना खूप उत्सुकता आहे की तुला ना कोणत्या म्हणजे आता जे रील्स आहे जसं की वेगवेगळे कॅरेक्टर घेऊन येतो, लोक कोणत्या स्पेसिफिक गोष्टीची तारीफ करतात? भंड आणि फकाट. आता त्याच्या व्यतिरिक्त मी बरंच काही करतो, पण लोकांना ते कधीच बघायचं नसतं. लोकांना फक्त फकाटच बघायचं, लोकांना फक्त भंडच बघायचंय, कारण की त्याच्यात लोकांना जास्ती आवडतो आय थिंक मी. मग तुला टास्क असेल ना की आता यात कोणता कॉन्टेंट आणायचा नवीन, यात कोणता? असं मोठा टास्क आहे भाई तो एकदम लेवल अप वाला टास्क आहे. म्हणजे तिथे विचार करायला लागतो, आता इतकं सगळं करून झालंय, मग आता आणखीन काय करता येईल. आहेत किस्से भरपूर आहेत, पण ते दाखवायचे कसे, मग त्याच्यावरती थोडासा विचार करावा लागतो. आता एक किस्सा असा होता, आता मी ह्या सगळ्या गोष्टी बघून करतो, लोकांना बघायचं आणि मग ते स्वतःत घ्यायचं आणि मग ते करायचं. तर एक वेळ अशी झालेली की माहित नाही त्या व्यक्तीने काय केलं होतं, सांगायची गरज नाहीये, त्यांनी बरंच काहीतरी केलेलं होतं. आणि तो त्या झोन मध्ये असताना
त्याच्या डोक्यात हे होतं की मला ज्यूस प्यायचा आहे किंवा शेक प्यायचा आहे. तर त्याचे मित्र त्याला चहा प्यायला घेऊन गेले आणि आम्ही असे समोर उभे आणि त्यांचा ग्रुप असा इथे बसलेला. तर त्याच्या हातात चहाचा कप आला. त्याने लिटरली असा पकडला. आता आपण ज्यूस आहे. आता ज्यूसचा ग्लास आपण असा धरणार हातात. त्याने तो चहाचा कप असा पकडला आणि तो पूर्ण गरम. आणि तरी त्याला त्याचे सेन्सेस एवढे लॉस मध्ये होते की त्याला ते पण कळत नव्हतं की आपण चहाचा कप पकडला डायरेक्ट. आणि जेव्हा तो ज्यूस म्हणून प्यायला गेला तेव्हा त्याच्या हातावरती सांडला आणि जिभेला चटका बसला. मग तो असा की भाई ये क्या कर दिया भाई, मेरे को ज्यूस पीना था यार, तुम लोगों ने चाय पिला रहा है तुम मेरे को. आणि हसतोय तो येडासारखा हसतोय, एवढा लेवल अप होता. आता ह्या गोष्टी मग सुचत नाही, मग ते व्हिडिओत कशा काय दाखवायच्या आणि त्या सगळ्या व्हिडिओत आणायच्या. म्हणजे मला पण चहाचा कप तसा पकडणं आहे गरम. करेक्ट. पण मला एक आता तू जसं म्हणालास की ऑब्झर्वेशन इथे खूप महत्वाचं ठरतं. करेक्ट. मग हे सगळं ऑब्झर्वेशन करून जेव्हा आपण रील मध्ये त्याचं रूपांतर करतो, लोकांची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे असं कधी झालंय का रे तो भूषण म्हणली ना, हा अरे खतरनाक भावा वगैरे असे येतात का? काय अनुभव? भरपूर. म्हणजे लिटरली एक किस्सा असा होता की मी कार मध्ये होतो आणि मी सिग्नल होता लागलेला आणि माझी पहिलीच गाडी. म्हणजे मी सिग्नल नाशकातली मी पहिलाच सिग्नल, माझी एकट्याचीच गाडी सिग्नलवरती थांबली आणि तिकडे असे डिपार्टमेंट वाले उभे, ते ट्रॅफिक पोलीस, आणि ते थांबलेले तिकडे. त्यांच्यापैकी एका पोलिसाने मला बघितलं आणि ते बघता माझ्याकडे त्यांचं अराउंड 37च्या आसपास असेल एज. आणि मी तेवढ्यात सीट बेल्ट असा लावला आणि गपचूप बसलो. आता चुकी झालीये, असा फोन हातात असं चाललंय आपलं, ते येताय जवळ दिसतंय तरी आपले चालले येडे चाळे. ते आले आणि त्यांनी असं बघितलं मला असं गाडीत. आता ऑप्शन नाहीये दुसरं, काच खाली करणंच आहे. मग मी काच खाली गेली, म्हटलं नमस्कार दादा, तू तो भूषण रे पण व्हिडिओ बनवतो ना. म्हटलं आई शपथ काय करू मी आता. त्यांनी काय तुला कॉम्प्लिमेंट दिली? चांगल्या व्हिडिओ असतात तुझ्या आणि हे असं नाही करायचं, सीट बेल्ट लावायचं. दादा मी इथनच निघालो. दुसरं काय सांगणार आहे. मी इथनच निघालो म्हटलं आणि मी तेवढ्यात लावतो, तेवढ्यात तुम्ही बघितलं. बरं म्हणजे व्हिडिओ चांगले असतात पण. म्हणजे वाटतं की नाही हा तिथपर्यंत पोहोचलोय, अजून काही नाहीये पण आहे. म्हणजे त्या दिवशी मला कळलं की आहे कुठंतरी, भेटतायत, ओळखतायत, ते बघतायत आपला व्हिडिओ. जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरच्यांना माहितीच नाही. म्हणजे पहिला जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा घरच्यांना काहीच आयडिया नव्हती की हा असं पण काहीतरी करतोय. आणि मग मी त्याच्यानंतरून परत 2 ते 3 व्हिडिओ अपलोड झाले. मग त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितलं की म्हटलं माझ्यासोबत असं होतंय. पप्पांनी बघायला सुरुवात केली आणि पप्पांचा अशी रिएक्शन, पप्पा बघताय ती व्हिडिओ, तुझ्यात काय केलंय? म्हटलं काही नाही, मी ऍक्टिंग केली पप्पा. म्हणे हे तू ते भांग प्यायला लागला का? म्हटलं मी कशाला पिऊ. म्हटलं नाही मी नाही करत म्हटलं त्या गोष्टी, ते व्हिडिओ आहे म्हटलं. चांगलंय. आणि मग आता असं होतं की लाईक माझ्या व्हिडिओची वाट लोक तर बघताच, पण पप्पा मम्मी घरचे त्यांना जास्त असं हे असतं, काय रे अजून व्हिडिओ नाही आली, अजून व्हिडिओ का बरं नाही टाकत रे, असं म्हणजे घरचे प्रश्न विचारतात आम्हाला. त्यामुळे तुला सपोर्ट हा आधीपासूनच होता या गोष्टीसाठी, त्यामुळे काही तिथे सॅक्रिफाईस नाही करावं लागलं. मी तुझा एक व्हिडिओ बघितला होता, तू लहान मुलीला घेऊन मामा झालं भाजी. तो व्हिडिओ म्हणजे काय कन्सेप्ट, कसं सुचलं आणि इतकं नॅचरल. अरे काय म्हणजे घेऊन आता काय मामा झालोय, 34 शर्ट बदललंय म्हणे. नाही तसं काही नव्हतं, ते फक्त स्क्रिप्टेड होतं. ते स्क्रिप्टेड होतं बस. आणि माझ्या भाचीची साथ होती. सगळ्यात जास्त व्ह्यूज त्याच व्हिडिओला माझ्या. आणि काय साथ येतात, आता मुलगाच होत आहेत, हेच होत आहेत, आता त्याच्या भाच्यांची साथ आली आहे. हे काय म्हणजे कुठनं आणि ते सही आहे. ते होतं, एक सीझन असतो त्यांचा, सीझन असतो. करेक्ट. पण मला ना खूप असं उत्सुकता आहे की तिला छोटीला मॅनेज करायला कसं रे, ती बोलते पण आहे त्या व्हिडिओ मध्ये थोडे शब्द. नाही तिला मॅनेज करायची कधीच गरज नाही पडली. अच्छा. कधीच नाही, अशी पण नाही पडत. म्हणजे तिचं असं आहे की ती पहिलं माझी भाची यार. बरोबर, हे पण आहे खरं. त्याच्यामुळे तिला मॅनेज करायची गरज नाही पडत. ती अशी बडबडी आहे. आता तर आणखीन वाढलंय. पण ते बोलायला सांगितलं तेव्हा ती बोलली का कट मध्ये झालं का बऱ्यापैकी? म्हणजे जास्त कट नाही घ्यावं. आता भूषण काय करणार आहे पुढे? आता हे सगळं तर आहे, म्हणजे एक ऑरा आहे तुझा,
पुढे तू काय करायचा विचार केला? ते सिक्रेट आहे. सिक्रेट ऐकल्याशिवाय ही इंटरव्ह्यू पुढे जाणार नाहीये, त्यामुळे तुला सिक्रेट सांगावंच लागणार आहे प्लीज. असं नाहीये, ते सरप्राईज असतं. आता मी जर का आत्ताच त्या गोष्टी अशा रिव्हील करून दिल्या लोकांसमोर, असं एवढं बडबड करायची गरज नाही, पुढचा विचारच नाही केलाय मी. पण ते जे लवकरच चाललंय, येणार आहे, काहीतरी नवीन जे येणार आहे ते हा. लवकर येईल. क्या बात आहे. तेवढं म्हणजे आहे. उत्सुकता आता तू हिंट दिली ना, त्यामुळे मला असं वाटतं आता कधी टाकणार आहे, तुला डीएम यायला सुरुवात होतील बघ. 100%. मला एक सांग की आता तू नवीन रोस्टिंग सुरू आहे तुझं युट्यूबला, हो. हे कुठनं येतात? म्हणजे मेंदूला जरा पॉलिश केला पाहिजे, मेंदूला पॉलिश, तुमचा मेंदू काय गुडघ्यात आहे का? आणि काय काय शब्द वापरतात रे, भन्नाट आहेत, म्हणजे कसले शब्द आहे आणि कुठनं आले हे? ते काय नाही, ते असंच विचार करून करून होऊन जातात. म्हणजे ज्या ठिकाणी असं वाटतंय की हा आपल्याला इथे शिवी नाही द्यायची, त्याला टोचेल असं आपण काय बोलू शकतो शिवीच्या व्यतिरिक्त? मग तुमच्या मेंदूला पॉलिश करायची गरज आहे. हे सगळं तूच आणि हे वन टेक करतोस की म्हणजे कसं काय असतं हे आठवणं पण मोठी गोष्ट आहे रे. ते फ्लो मध्ये प्रॉपर स्क्रिप्ट असते, मग त्याच्या हिशोबाने कट 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 करून ते होत जातं. अच्छा, एक फॉलोअर्सचा जो टप्पा असतो, कारण तेही म्हणजे कसरतच आहे ती, कारण आपले फॅमिली ती जमवून ठेवणं, त्यांना मनोरंजन करणं ऍज अन आर्टिस्ट म्हणून, तिथे तुझी काय कसरत झाली की काय तुला तो टास्क होता, तो कसा तू हँडल केलास? ते सगळ्यात जास्त अवघड. म्हणजे एका टायमाला तुम्हाला तुमचे फॉलोअर्स जर का वाढतायत, तुम्हाला त्याचं ठीक आहे, तुमचे फॉलोअर्स तर वाढले, पण भाई ते मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते खूप अवघड आहे. ते खूप जास्त अवघड आहे. ते एकदम लेवल अप वाली गोष्ट आहे ती. मग स्टोरी टाकणं, ती पण क्रिएटिव्ह स्टोरी, प्लेन स्टोरी तर नाही टाकू शकत, असं होतं. आणि व्हिडिओ तर कंटिन्यू असलाच पाहिजे. मग त्या काय टाकायच्या त्याच्यावरती विचार, म्हणजे असं विचार करायची इतकी कधी गरज नाही पडत, पण मग होऊन जातं, कधी कधी वेळच नाही भेटत. अच्छा, मग हे सगळं तुझेच आहे, म्हणजे जे कॉन्टेंट असतो किंवा तू म्हणतो जे विचार करावा लागतो, आता काय करणार पुढे? की मित्र बसून तुम्ही एक असं डिसाईड करता की आता हे ट्रेंडिंग वर आहे, याच्या अनुसरून आपण हे करू, असं काही? ट्रेंडिंग वरती कधीच नाही गेलो. आणि मित्रांमध्ये आमच्याकडे चर्चा भरपूर होते, नाही आता कॅमेरा चालू झाल्यावर आपण हे करणार आहे, भूषण हे बोल, भूषण ते बोल, भूषण तुला असं करायचंय, भूषण तुला तसं करायचंय, सगळं डिस्कस होतं. मी पण ऍग्री होतो, हा हेच बोलायचंय. आणि कॅमेरा सुरू झाल्यावर काहीतरी भलतंच होतं. ते कधीच मनासारखं होत नाही, कधीच जसं ठरवलंय तसं कधीच आतापर्यंत कधीच नाही झालं. म्हणजे काहीतरी करायचंय की आणि होतं दुसरंच आहे, ते हाईप होऊन जातं. भारी आहे, तेच भारी आहे. त्याच्यामुळे आता या गोष्टींची पण सवय झाली, आता डिस्कशनला पण कोणी येत नाही. अच्छा, त्यामुळे कसं ठरवतात आणि डायरेक्ट शूट, हा तुला करायचंय, तुमचं टर्न आहे, हा करा. असं होतं. अच्छा, आणि अजून एक विचारायचंय की आता नाण्याला जशा दोन बाजू असतात, वाईट असते, चांगली पण असते. तर कॉमेंट मध्ये असं कधी झालंय का की काही लोकांना म्हणजे न आवडणं नाही, पण ट्रोल केलं जातं किंवा अरे भाई हे काय करतोय, की काही जितके तुला चांगला प्रतिसाद देणारे आहेत, तितकेच वाईट नाही म्हणू शकत, पण एक असतं की त्यांना त्रुटी हे होतात. तर मग असं कधी झालं किंवा काय अनुभव सांगशील एखादी? यायला लागले ते एकदम सुरुवातीला तर सगळ्यांकडनं पॉझिटिव्हच होतं, बट आता काही काहींचं असं असतं, बळजबरी ओव्हर ऍक्टिंग सुरू आहे आणि मग एक्स्ट्राच बोलला, आणि तसं काहीच नसतं व्हिडिओत. म्हणजे लिटरली आता मला तर त्या गोष्टींचा रिप्लाय करायची गरज नाही पडत. ऍक्च्युली ज्या लोकांच्या अशा कमेंट्स असतात, त्यांना कमेंट्स मध्येच सांगणारे लोक भरपूर असतात की भावा तुला तसं वाटतंय तसं नाहीये, तुला नसल जमत तर अनफॉलो करून तू व्हिडिओ बघणं बंद कर. बरोबर. त्याच्यामुळे मला तरी त्या गोष्टींवरती कधीच बोलायची गरज नाही पडली. आणि मला कधी इनडिरेक्टली तुझे फॅन्स जे आहेत तेच उत्तर देतात, हे तू कमवलंयस, त्यामुळे डझंट मॅटर की ती लोक काय बोलतात, आणि ही तुझी पोच पावती आहे, मला असं वाटतं. बरं, आता तू सोशल स्टार तर आहेच आमच्यासाठी, प्रेक्षकांसाठी, तू काय संदेश देशील की कुणाला जर नवीन म्हणजे सुरुवात करायची असेल? काय होतं की बऱ्याच जणांना कळत नाही, कन्फ्युजन मोड मध्ये असतात ते, तर तू काय संदेश देशील किंवा काय सांगशील, काय केलं पाहिजे किंवा त्यांना हेल्प होईल असा तुझ्याकडून काय संदेश देशील? आता असं म्हणजे ही लय मोठी गोष्ट आहे आयुष्यातली, अशी सांगू नाही शकत. आता मी काय सांगणार लोकांना की तुम्ही काय केलं पाहिजे, तू काय फॉलो केलंस? कारण कसं आहे रे, आपल्याला जे फॉलो करतात म्हणजे अर्थात सोशल, त्यांना एक उत्सुकता असते की याने असं केलं, त्यांच्यासारखं राहूया, जसं आपल्याला रिलेट करतात ती लोक, अरे हा पण आपल्यासारखाच आहे रे, आपल्याच एरियात राहणार आहे, आपल्याच सारखा आहे. तसं सांगायला गेलं तर इतकंच की भाई तुमच्या मनाचं करा, तुम्हाला जे वाटेल ते करा बिंदास, लोकांचा विचार नाही करायचा, कोण काय म्हणेल कोण काय नाही. आणि व्हिडिओ करायला तुम्ही जर का सुरुवात करताय तर बिंदास, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता
बस तेवढंच करा, याच्यापेक्षा जास्ती नाही सांगू शकत मी. मग तुमचा व्हिडिओ होईल, म्हणजे तुमची प्रगती होणारच आहे फॉलो केल्यावर. बरं, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो इंटरव्ह्यूच्या. मला ना मगासपासून मला असं थोडा प्रश्न, म्हणजे भीती पण आहे विचारायची, की इंटरव्ह्यू करतोय, चॅनलवर दिसणार आहे, त्यामुळे विचारू की नको, पण तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी विचारू का? अच्छा, मी तो प्रश्न मी तुम्हाला सांगू का तुमचा प्रश्न? तुला माहिती आहे? माहितीये तुम्ही खरंच नशे करता का? एक्झॅक्टली. कारण अरे तू म्हणजे असं खरंच वाटतं की तू खरंच म्हणजे नशेत आहेस का, किंवा तसेच तू व्हिडिओ करतोस का? खरं हे असं आहे का? असं काही नाहीये, म्हणजे आतापर्यंत तरी भोले बाबा शपथ मला कुठल्याही व्हिडिओत याची नशा करायची किंवा कुठल्याही गोष्टीचं व्यसन करून ती गोष्ट करण्याची गरज नाही पडली. एक्झॅक्टली. म्हणजे माझी आता शंका खरंच क्लिअर झाली, आणि प्रेक्षकांची पण. कारण खरंच असं वाटतं की तू इतकं त्या कॅरेक्टरमध्ये असतोस, आणि डोळे वगैरे असं वाटतं की तू खरंच त्यासाठी टेकच्या आधी बाबा हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला याच्यावरती इतके सारे मेसेजेस आलेत की मग ठीक आहे, आता मी लोकांना पण भेटल्यावरती सांगतो. आता सगळ्यात पहिला प्रश्न भेटल्यावरती लोकांचा हाच आहे, की तू खरंच फुगतो का? तू खरंच नशे करतो का? मग ते असं होतं की आता मी नाही सांगतो. आता ऑब्व्हियसली नाही करत तर नाही बोलणार की मी नाही करत दादा किंवा नाही करत ताई. मग तुझे डोळे कसं काय लाल होता? माझाही हाच प्रश्न आहे. नाही, मला आज करूनच दाखवायचंय. हा चष्मा काढला, हा नंबरचा आहे बरोबर. हे डोळे चोळायचे, हे केस असे विस्कटलेले. बोल ना. सिरियसली? तू का असते? झालं, कॅरेक्टर संपलं. आणि तुझे खरंच डोळे लाल झाले तरी? तू चोळल्यानंतर कोणाचे डोळे लाल होता? माय गॉड. म्हणजे मला आता त्याने काय म्हणतात त्याला, प्रूफ सकट तू मला आणि प्रेक्षकांना दाखवून दिलंय की तू नाही ह्या सगळ्या गोष्टी करत, पण तुझं कॅरेक्टर इतकं स्ट्रॉंग असतं आणि ते प्रेक्षकांसाठी करत असतोस. क्या बात आहे. आणि मी प्रत्येकाला भेटल्यानंतर हेच सांगतो की नशे करू नका. करणारे बरेच भेटता, प्लीज थांबवा. करेक्ट. आणि जाता जाता तू हा संदेश पण दिलायस. थँक्यू सो मच. तू इथे आलास, आणि ना असं तुला खरं सांगते की असं ना की मित्रा भावा अशा वाल्या गप्पा झाल्यात, म्हणजे मी तरी जास्त छान एन्जॉय केलं. ते एक असतं ना की इंटरव्ह्यू वाला असा काही आपला फॉर्मॅट झाला नाहीये, कारण तू इतकं छान ओपन अप झालास आणि खूप छान बोललास. थँक्यू सो मच. आणि आम्हाला खूप छान वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी, तुझ्या पुढच्या रील्ससाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, मला खूप खात्री आहे की तुमच्या या भूषण मंडितचा व्हिडिओ तुम्ही तर एन्जॉय करताय, तसा हा इंटरव्ह्यू पण तुम्ही एन्जॉय करणारच आहात. तर मंडळी, भेटूयात पुढच्या सोशल स्टारसह, पण तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.